तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं हे जे काय आपण म्हणतो, किंबहुना किल्ल्यांचा उपयोग आपण का आणि कसा करायचा आहे ह्याचं जर आपल्याला एक शिवचरित्राचा अभ्यास करताना जर आपल्याला एक बघण्याचं आवश्यकता वाटली तर माझ्या मते त्यांच्या मनावरती किल्ल्यांचा संस्कार कधी झाला असावा. आता त्यांचा जन्मच मुळी शिवनेरीवरती झाला, पण वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी ते शिवनेरीवरनं खालती ते उतरले जिजाबाईंच्या बरोबर. त्यावेळेला तर काही 3 वर्षाच्या मुलाच्या एवढा काही इम्पॅक्ट होत नाही मनावरती किंवा ह्याच्यावरती. पण नंतर म्हणजे साधारण 1636मध्ये शहाजीराजांनी एक प्रयत्न करून बघितला स्वराज्याचा. म्हणजे त्यावेळेला प्रत्यक्ष त्याला स्वराज्य असं नाही म्हणता येणार, पण शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याची धडपड केली आणि ही निजामशाही संपवण्यासाठी मोगल म्हणजे त्यावेळेला शहाजहान हा बादशाह होता मोगलांचा आणि आदिलशाह या दोघांनी मिळून निजामशाही संपवण्याचा प्रयत्न केला होता. या 2 प्रचंड सैन्याविरुद्ध शहाजीराजांनी शहापूर जवळचा जो माहुलीचा किल्ला आहे त्या माहुलीच्या किल्ल्यावरती आश्रय घेऊन तिथे त्यांच्या ताब्यात असलेला तो जो मुर्तजा निजाम म्हणून जो होता तो लहान होता मुलगा, त्याला मांडीवरती घेऊन शहाजीराजे सिंहासनावर बसत होते आणि ते निजामशाही चालवत होते. आणि जवळजवळ 4-5 वर्ष हा शहापूरच्या जवळच्या माहुली किल्ल्याचा वेढा चालू होता. मोगल आणि आदिलशाह खालती एक झालेले होते आणि शहाजीराजे एकटे झुंजत होते. त्यावेळेला निजामशाहीची ताकद काही फारशी नव्हती. मग तेव्हा वेढा घातला होता का? हो, वेढा घातला होता. त्यावेळेला कागदपत्र असं म्हणतात की जिजाबाई आणि बाल शिवाजीसुद्धा त्यांच्याबरोबर माहुली किल्ल्यावरती होते. कदाचित शिवाजी महाराजांना किल्ल्यांचं महत्त्व जर आपले वडील खालच्या प्रचंड एवढ्या मोठ्या सैनिकी सामर्थ्याविरुद्ध एका किल्ल्याच्या आश्रयाने 3 ते 4 वर्ष झुंजू शकतात हे कदाचित त्यांच्या बालमनावरती त्यावेळेला चित्र उमटलेलं असावं आणि त्यामुळे तिथनं त्यांनी ती प्रेरणा घेतली असेल आणि त्यांना किल्ल्यांचं महत्त्व काय आहे किंवा शहाजीराजांनी एक जी काही मिलिटरी सिस्टीम त्यावेळेला त्यांच्या लक्षात आणून दिली असेल तर त्यामुळे त्यांना ते किल्ल्यांचं महत्त्व कळलं. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात किंबहुना सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांवरती जेवढे किल्ले आहेत तेवढे देशात कुठेच नाही आहेत. तर त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेली संसाधनं वापरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर त्यामुळे मनुष्यबळ, सैन्यबळ, संख्याबळ, युद्धसामुग्री ही आपल्याला जमवायचीच आहे नंतर, पण आत्ता आपल्याकडे अवेलेबल काय आहे, मग ते किल्ले वापरा. तर त्यामुळे त्यांनी ते किल्ल्यांचा वापर सुरू केला. मग किल्ले आपल्या ताब्यात ते सुद्धा सुरुवातीला जेव्हा त्यांनी तोरणा पहिल्यांदा का, तोरणाच्या संदर्भात हा आपला प्रश्न विचारला आपण. तर तोरणा किल्ला का, त्याचं मला असं अभ्यासाअंती असं वाटतं की मुळात त्यांनी मुरुमदेवाचा डोंगर हा जो होता हा ताब्यात घेतला आणि तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली आणि मग पुढे त्याचा राजगड असं नामकरण केलं. आता शिवनीती या आज्ञापत्रामध्ये जी शिवनीती सांगितलेली आहे रामचंद्रपंत अमात्यांनी, म्हणजे शिवाजी महाराजांची नीती त्यांनी बघितलेली होती त्यामुळे त्यांनी ती लिहून ठेवली. त्याच्यातच म्हटलेलं आहे किल्ल्याच्या समीप दुसरा डोंगर नसावा किंवा दुसरा किल्ला नसावा, असल्यास सुरुंगाने पाडून किल्ल्याच्या आहारी आणावा आणि तेही शक्य नसल्यास तटबंदीनी बांधून काढावा. आता राजगड आणि तोरणा हे जवळजवळ एकाच डोंगराचे जर तसं बघायला गेलं तर भाग आहेत. म्हणजे राजगडावरनं तोरण्यावरती त्या धारेवरनं, डोंगराच्या धारेवरनं फार डेंजरस आहे, सामान्य माणसाने प्रयत्न करण्यात अर्थ नाही आहे, पण जाता येतं. मला तरी असं वाटतं की ते स्वराज्याचं तोरण बांधलं वगैरे ठीक आहे, पण ही जी नीती आहे ना ही डे 1पासनं या माणसाच्या डोक्यात आहे की राजगड जर आपण राजधानी म्हणून वसवतोय तर त्याच्या इतका सान्निध्य असलेला दुसरा डोंगर तो आधी घ्यायला हवा म्हणण्यापेक्षा तो बांधून काढायला हवा, कारण तो फोडून आहारी जाणार नाही. आणि तोरणा प्रचंड उंच आहे. म्हणजे काफी खान म्हणतो की सिंहगड ही जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचं घरटं आहे. आभाळात घुसलेला आहे तो तोरणा, असं काफी खान म्हणतो, कारण त्याला तर ते डोंगर दऱ्या आणि त्याची तर सवयच नाही. म्हणजे औरंगजेबाचा चरित्रकार आहे हा काफी खान हा.
तो तिकडनं उत्तरेतनं आलेला आहे. पण ज्यावेळेला नंतरच्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य समराच्या वेळी ज्यावेळेला मराठ्यांचे किल्ले घेणं औरंगजेब चालू होतं, शिवाजी महाराजांच्या निधनानंतरची ही गोष्ट सांगतोय, त्यावेळेला तोरण्याच्या परिसरात आल्यानंतर तो खाफी खान अक्षरशः म्हणजे तो अवाकच झाला की हे काहीतरी विचित्र आहे. तोरणा आकाशात घुसलेला आहे, किंबहुना आकाश तोरण्याने तोरून धरलेलं आहे, असं वगैरे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे एवढा प्रचंड उंच डोंगर आपल्या राजधानीच्या डोंगराशेजारी ठेवणं, तो बरं तो प्रचंड मोठा आहे, त्यामुळे तो फोडून तर काही आपल्याला सुरुंगाने आहारी आणता येणार नाही, मग तो बांधून काढा, हा उद्देश किंवा हा दृष्टिकोन असावा. कारण तसं त्यानंतर इतिहासामध्ये तोरण्याविषयी म्हणजे तोरणा आहे त्यांच्या ताब्यात, सदैव ताब्यात आहे, त्यांनी तो बांधूनही काढलेला आहे. पण तसं तोरण्याच्या बाबतीत जशी ऐतिहासिक काही गोष्टी घटना काही ज्या प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत ज्या आपल्याला बघायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळतात कागदपत्र, तशी तोरण्याच्या बाबतीत फारशी काही नंतरच्या काळात शिवकाळात काही फारसं आढळत नाही. कदाचित खजिना ठेवण्यासाठी किंवा राजगडसुद्धा आज जर तुम्ही बघितलं तर बांधकाम जर बघितलं तर इतकं प्रचंड आहे की ते संपूर्ण व्हायलाच 15-1 वर्ष लागली असतील, 10 ते 12 वर्ष तर निश्चित लागले असतील राजगड बांधायला. त्या काळात तोरण्याचा काही, कारण तोरणा पटकन बांधून झाला असेल, त्या काळात तोरण्याचा काही उपयोग केला असेल त्यांनी राहण्यासाठी किंवा खजिना ठेवण्यासाठी किंवा संरक्षणासाठी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.